आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. सातारा जिल्हा परिषदेत निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या असल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेली अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागा सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग दिला आहे. सातारा जेडपीचा अध्यक्ष हा यशवंत विचारांचा म्हणजेच राष्ट्रवादीचाच असावा अशी अजित पवार यांची इच्छा होती. राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट एकत्र आल्यास ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. तरीही मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांवर राष्ट्रवादीचा प्रभाव कायम राखण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले होते. यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. विकास निधीबाबतही ते नेहमीच उदार होते. त्यामुळे सातारा जेडपीचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच व्हावा अशी त्यांची ठाम भूमिका होती. प्रचारात अजित पवारांची उणीव जाणवली असली तरी साताऱ्याच्या जनतेने राष्ट्रवादीला 20 जागा देत विश्वास व्यक्त केला. 1999 पासून सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील सक्रिय झाले आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गट 15 जागांसह सत्तेच्या शर्यतीत महत्त्वाची ठरली आहे. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी शिवसेना युतीची चर्चा सुरू असून मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात प्राथमिक बैठक झाली आहे. फलटणमध्ये शिवसेनेला मिळालेले यश आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा लक्षात घेता साताऱ्यात नवे सत्ता समीकरण आकार घेत असल्याचे संकेत आहेत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.